जे युवक आहेत त्या युवकांना नोकरी व्यवसायामध्ये आम्ही आमच्या प्रदर्शनामार्फत मदत करत असतो. आम्ही वेळोवेळी जसं आवाहन करतात कधी रक्ताचा तुटवडा आला तर आम्ही लगेच रक्तदान शिबिर आता पण आम्ही 7,000 ते 8,000 बाटल्या रक्ताच्या तर आम्ही आतापर्यंत आमच्या उपलब्ध करून दिल्या. तुम्ही तुमच्या संस्थेमार्फत अशी एक नवीन पिढी घडवताय की जी नंतर तुमच्या नंतर सुद्धा ही जी लेगसी ही परंपरा सुरू ठेवेल. राजकारणात कोणी ठरवून जात नसतं. राजकारण काय असतं आणि फक्त जन्मतेत लोकांची कामं करून सुद्धा मोठे राजकारणी तुम्हाला अपयशाकडे कसे नेऊन जातात. म्हणजे तयारी मजबूत होती, सर्वेक्षणात तुम्ही पुढे होतात आणि ऐनवेळी पक्षाने तिकीट कापलं, तर हे का झालं? प्रश्न मला स्वतःला पडतो की मला का ते डावलतात आणि का तिकीट द्यायला असमर्थता दाखवतात. तर आमच्या इथले स्थानिक नगरसेवक पाण्याचा खूप मोठ्या मापाने राजकारण करतात की जे पाणी सोडणारे जे लोक आहेत जे नागरिक सुविधामध्ये हे सगळे नगरसेवकांचे काही लोक आहेत. ह्या एरियामध्ये पाणी कमी सोडलं जावं. ओके, म्हणजे नागरिकांचा फोन त्या नगरसेवकाला गेला पाहिजे. मग नगरसेवक मग येणार तिथं मग पाणी सांगणार, पाणी सोडणार आणि मग तो हिरो बनणार तिकडे. भाऊ, रोज बाहेर पडताना आपल्याला रस्ते आणि वाहतूक कोंडीचा सामना करायला लागतो, तर ती समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय व्यवस्था आहे? आमच्या इथं मुशीपाशी जो आपला अख्ख्या पिंपरी शहराचा कचरा डंप केला जातो तो जातो आमच्या परिसरापासून 2-3 किलोमीटर लांब मुशीमध्ये. थंडीच्या दिवशी म्हणजे हिवाळ्यामध्ये एवढा घाण वास येतो की लोकांना सहन होत नाही. तो 3 टर्म नगरसेवक आणि 1 टर्म स्थायी समिती अध्यक्ष आहे. तो जर स्थायी समिती होता तर या एका वर्ष टर्म मध्ये त्यांनी हे अख्खे आमचे डेव्हलप प्लॉट करून द्यायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर आपल्यासोबत दिलखुलास गप्पा करण्यासाठी तुषार भाऊ साहने आलेत. भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत. तुम्ही तुमचा परिचय आपल्या प्रेक्षकांना द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. प्रथमतः माझं नाव तुषार भिवाजी साहने. माझं मूळ गाव जुन्नर आळेपाटा, पण माझं लहानाचा मोठा मी ह्या भोसरी परिसरामध्ये इंदिरानगर, मुशीपादनगर ह्या परिसरात लहानचा मोठा झालो. माझं शिक्षण हे पिंपरी चिंचवड झालं. त्याच्यामध्ये माझं ITI डिप्लोमा केल्यानंतर मी BA केलं आणि आता मी एक उद्योजक म्हणून आता समाजाच्या पुढं आहे. आणि तसंच मी सामाजिक क्षेत्रामध्ये 20 वर्ष आले. हा माझा सामाजिक क्षेत्रामध्ये एक प्रवास, हा संघर्षमय प्रवास चालू आहे. तर भाऊ, तुम्ही एक यशस्वी उद्योजक आहातच, सोबतच तुम्ही महाराष्ट्राचे कुलदेवता आहेत जेजुरीचे मार्तंड देवस्थान, त्याच्यामध्ये प्रमुख विश्वस्त म्हणून तुम्ही काम पाहिलंय. आणि याचाही पलीकडे सामान्य माणसाशी जोडला गेलेला राजकीय कार्यकर्ता आणि नेता म्हणून तुमची ओळख आहे. तर अशा बऱ्याच भूमिका तुम्ही पार पडतायत. तर या सगळ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही यशस्वी न होता, संघर्ष करत होता, तेव्हा कोणी कोणी तुम्हाला मदत केली? या संघर्षमय प्रवासामध्ये प्रथमतः मी माझ्या मातोश्री आमच्या आई प्रथमतः ह्या भक्कम पाठीशी राहिल्या आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आणि मी ज्या गोष्टी करत त्याला पूर्ण पाठिंबा ताकदीनिशी तो माझ्या आईंनी दिला. बरोबर. आणि त्याच्याबरोबर माझी धर्मपत्नी म्हणजे माझी मिसेस म्हणजे मधुरा, त्यांनी ह्या राजकीय प्रवासात आणि व्यवसायात माझा पूर्ण वेळ ह्या गोष्टीमध्ये जात असताना तिने तिच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या आणि पूर्ण आयुष्यामध्ये माझ्या बरोबर ह्या संघर्ष प्रवासात पाठिंबा दिला. आणि त्या माझ्या मिसेस मधुरा. आणि त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो मित्रपरिवार आहे, हे व्यवसायात असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असेल आणि आमचे नातेवाईक असतील, तर या सर्वांचा खूप मोठा पाठिंबा मला या प्रवासामध्ये लाभला. दादा, व्यवसायामध्ये सेटल झाल्यानंतर बरेच लोक सेट बनून राहतात की आता चेअरवर बसायचं आणि खायचं, दुसरं काहीच काम करायचं नाही. पण तुम्ही अगदी त्या उलट आहेत, तुम्ही जास्त काम करतायत. तुम्ही इंद्रायणी प्रतिष्ठानाची स्थापना केली, त्यानुसार त्यामध्ये तुम्ही विविध कार्यक्रम आयोजित करताय. दहीहंडी असेल, दीपावली संदर्भातले काही कार्यक्रम असतील. तर ही उर्मी तुमच्यात कशी येते? तुम्ही सुद्धा निवांत जगू शकता, पण हे काम करण्याची इच्छा आणि उर्मी कुठून येते?
आता प्रथमतः ह्या गोष्टी आहेत ना ह्या रक्तामध्येच असतात, ह्या नॅचरल असतात अच्छा. सोशल मध्ये काम करायचं. हम्म. कोणी ठरवून मी सोशल मध्ये येत नसतो. नाही. आता प्रथमतः माझा प्रवास असा आहे की मी जेव्हा व्यवसायामध्ये 2005 ला आलो. हम्म. व्यवसायात तसं चालू असताना हम्म. पण आमचा मित्र परिवार पण भरपूर होता. मग हा. आम्हाला वेळ भेटत नव्हता एकत्र येण्यासाठी. हा. मग आम्ही एक दहीहंडी उत्सव साजरा केला हा. आणि ते इंडियन युवा प्रतिष्ठानच्या मार्फत. हम्म. आणि मग त्याच्या मार्फत आम्ही एक मित्र म्हणून सगळे एकत्र येत गेलो. हम्म. आणि तो प्रवास पुढे जाता कधी सोशल मध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय पुढे जात गेला. बरोबर. आणि व्यवसायात पण त्या पद्धतीने मी व्यवसायात पण पुढे गेलो. मग ते सुरुवात दोन्ही एका टाइमला झाल्यामुळं तो प्रवास कधी पुढे निघून गेला ते कळलंच नाही मला. बरोबर आहे. म्हणजे मित्र परिवाराची साथ म्हणून तुम्ही आणि- विविध कार्यक्रम आयोजित केले हा, आणि त्यातून समाजकारण आणि मग आता हळूहळू बरोबर. राजकारणाकडे आपली वाटचाल सुरू होते. हा, तर याच्यामध्ये मग ह्या प्रवास करता करता खूप लोकांची, माझे राजकीय लोकांशी रिलेशन झाले. हम्म. व्यवसायात असल्यामुळे माझ्या इंडस्ट्रियल लाईन मध्ये असल्यामुळे त्या मार्फत मी खूप मुलांना व्यवसायात, नोकरीमध्ये सहकार्य वा, करत गेलो. वा, वा. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पण, सोशल मध्ये असताना लोकांच्या समस्या त्या पण माझ्याकडनं काय फुलं लोकांच्या होत गेल्या होत सुरुवातीच्या प्रवासात. Yes, yes. मग ते पुढे जातात असं जाणवलं की बाबा आपल्याला कुठंतरी एक आवड पण असते हा, माणसाच्या हा, हा. मनात. किंवा तुम्ही Yes, म्हणलं yes. प्रश्न विचारला की ती उर्मी कशी, तर ती ऑटोमॅटिक लोकांची कामं झाली की एक आत्मिक समाधान आपल्याला समाधान लागतं. मिळतं खरं आहे. आणि ते समाधान आपल्याकडनं तर कुठंतरी होतंय. हे समाधानच माझ्या याच्यामध्ये एक ह्या संघर्ष प्रवासामध्ये इंधनचं काम करतं. हा. दादा 20 वर्षापूर्वी तुम्ही इंद्रायणी युवा प्रतिष्ठानाची स्थापना केली, तर त्यामागे काय तुमचं विजन होतं आणि आता त्या संस्थेमार्फत कोणती उपक्रम असतील, काम असतील सुरू आहेत आणि भविष्यात काय असणार आहे? इंडियन युवा प्रतिष्ठानची स्थापना हा आमचा एक मित्र परिवार, सगळे शाळा कॉलेज संपल्यानंतर एक व्यवसाय नोकरीच्या माध्यमातून पुढे प्रवास करत असताना मग सगळ्यांचं एकमेकांना आमचं भेटणं होत नव्हतं. मग आमचं एक मित्र, आम्ही सगळे एकत्र आलो की आपण एक सर्वजण मित्र मिळून एक अशी आपण कुठला तरी सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम ठेवू की ज्या माध्यमातून आपण सर्व वर्षातून एकदा तरी भेटत जाऊ. आणि त्याच्यामुळे आम्ही खरी सुरुवात इंडियन युवा प्रतिष्ठानची स्थापना झाली. वा. आणि स्थापना झाल्यानंतर मग त्या माध्यमातून मग आमचं दहीहंडी उत्सव चालू आला. त्यानंतर गणपती उत्सव आपला चालू आला. त्याच्यामध्ये नंतर नवरात्र उत्सव चालू आला. त्याच्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ब्लड कॅम्प, मेडिकल कॅम्प्स, आता वेगवेगळे जे आपले पूर येतात तर ते वेगवेगळे आपण त्या आमच्या इंद्रायणी उपदेशामार्फत त्यांना वेगवेगळी, आता चिपळूणचं पूर आलता, कोल्हापूरचा आलता, तर अशा माध्यमातून आम्ही वेगवेगळी आमच्या माध्यमातून मदत कार्य करत असतो. वा वा वा. त्याच्यामधून आता नोकरी व्यवसाय असेल तर नोकरी व्यवसायासाठी आमच्या म्हणजे मित्र आमचे जे युवक आहेत त्या युवकांना नोकरी व्यवसायामध्ये आम्ही आमच्या प्रतिष्ठानामार्फत मदत करत असतो. शालेय शिक्षण याच्यामध्ये पण मुलांना आम्ही फी किंवा गरीब मुलांच्या तर त्यांच्या आमच्या माध्यमातून भरपूर आम्ही मुलांच्या फी वगैरे सुद्धा, जे गरीब कुटुंब आहे त्यांना आम्ही आमच्या असे भरपूरसे उपक्रम आहेत. ते सांगायला गेलं तर असे 40-50 उपक्रम आम्ही असे खूप आहेत. आम्ही आता हे वेळ नाही झाला कागदपत्र. खूप बरं वाटलं की अशा काही संस्था आपल्या परिसरात कार्यरत आहेत, जे सत्तेत नसताना सुद्धा कोणताही स्वार्थ मनात न ठेवता सर्वांगीण समाजाकडे लक्ष देत आहेत. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, ज्यांना कोणाला मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी आपण अहोरात्र काम करतायत. खरंच खूप बरं वाटलं हे ऐकून. भाऊ, जेव्हा आम्ही फिरत असतो तेव्हा सुद्धा काही लोकांकडनं आम्हाला खरंच हे ऐकण्यात आलं, आमच्या कानावर पडलं की इंद्रायणी प्रतिष्ठानातून जे काही कार्यक्रम होतात त्यात लोकांना उत्सुकता असते सहभागी होण्यासाठी. त्यात ते रमतात, त्यात ते अहोरात्र काम करतात आणि त्यांना त्याचा फायदाही होतो. जसं आता यूथ जोडला जातो, आजकालचा यूथ मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे विखरला जातो. पण असे काही सण असतात ज्यात त्यांना संधी मिळते एकमेकांसोबत यायची, आणि ते फक्त येत नाही सणांसाठी, ते दुःख सुखासाठी सोबत येतात. मग त्यातून मग नोकरी असेल, बाकीच्यांचं काही देणं घेणं असेल, ह्या सगळ्या सामाजिक प्रश्नांकडे आपण आवर्जून पाहतो. तर अजून कोणती कामं आहेत जी खरंच लोकांना इतकी अट्रॅक्ट करतात प्रतिष्ठानाकडे पाहण्यासाठी?
आता आपण तुम्हाला सांगितलं की दहीहंडी उत्सव हा आम्ही एक मित्र परिवार म्हणून आम्ही एकत्र येऊन एक वर्षातून एकदा यायचं आणि एक आपला सांस्कृतिक कार्यक्रम बरोबर त्याच्यामुळे दहीहंडी सुरुवात केली. पण त्याच्याबरोबर महिलांना वर्षातून आता नवरात्र उत्सवचा असेल, नवरात्र उत्सव असा आहे की वर्षभर ते काम, त्यांचं रेग्युलर लाईफ, ते घरचं फॅमिलीची जबाबदाऱ्या, मग याच्या माध्यमातून दुसरी गोष्ट नवरात्र उत्सवाची स्थापना केली की त्यांना 9 दिवस त्यांना देवीची पूजापाठ असेल, त्याच्यामधून आपल्याला मनमोकळेपणाने सांस्कृतिक कार्यक्रमातून भाग घेता येतो आणि ते आनंद साजरा करतात. तसेच गणपती असेल, गणपती उत्सवामध्ये पण महिला, पुरुष, मुलं, युवक हे सगळे एकत्र येतात. त्यांनी गणपती उत्सव एक चांगल्या पद्धतीने त्याचे पण आमचे एक वीर हनुमान मित्र म्हणून 21 वर्ष त्याचे चालू आहे प्रवास. तसंच आता आमच्या गुणवत्ता विद्यार्थी सत्कार असेल तर आता आम्ही 10वी-12वीला असताना किंवा आमच्या शिक्षणाच्या लाईफमध्ये असताना प्रत्येक मुलं वाटतं की मी एवढा वर्ष बाबा कष्ट करून अभ्यास केला तर त्यांचा अप्रिशिएट करणं महत्वाचं आहे, त्यांना एक शाबासकी देणं महत्वाचं असते. तर त्याच्यामुळे आमचा तो पण गुणवत्ता सत्कार हा गेली 8 ते 10 वर्ष आले आम्ही करत असतो. बरोबर. तसंच आता आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, आता ते रक्तदान शिबिर म्हणजे आता वेळेची गरज येते. खरंय. आम्ही वेळोवेळी जसं आवाहन करतात कधी रक्ताचा तुटवडा आला तर आम्ही लगेच रक्तदान शिबिर, आता पण आम्ही 7 ते 8 हजार रक्तदान म्हणजे बाटल्या रक्ताच्या तर आम्ही आतापर्यंत आमच्या उपलब्ध करून दिल्या. तर त्याच्यानंतर मेडिकल कॅम्प्समध्ये वेगवेगळे कॅम्प्स आहेत, त्याच्यात मग तुमचं वर्ष लोक काय करतात असं की रक्त चेक करत नाही, शुगर लेवल करत नाही, असे छोटे असतात. आईज चेकअप असेल, बरोबर, तुमचं बॉडी चेकअप असेल, डायबिटीस असेल, सर्व म्हणजे असे कमीत कमी 20-25 टेस्ट असतात. त्याच्या माध्यमातून आम्ही असे कॅम्प्स आतापर्यंत एक 8 ते 10 वेळा कॅम्प घेतले. त्याच्याबद्दल आम्ही आरोग्याची पण आम्ही लोकांनी काळजी घ्यावी आणि कसं या पळापळीच्या युगामध्ये बॉडी कोण लक्ष देत नसतं, पण त्या माध्यमातून तरी लोकांना कळतं की अरे बाबा आपल्याला असे, मग ते त्याच्यामुळे आम्ही असे कॅम्प्स चालू केले. बरोबर. त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाबा वृक्षारोपण असेल, वृक्ष संवर्धन पण आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आता करत असतो. आता आम्ही आमच्या प्रभागात सी सर्कल पाशी एक जंगल गार्डन म्हणून आहे, तर तिथं आम्ही एक म्हणजे आमचे मित्र परिवार असेल सगळ्यांनी मिळून तिथं खूप श्रमदान करून एक 3,500-4 हजार झाडं लावली. आता त्याचं झाडं लावणं आणि ते झाडं लावून ते वर्षभर संवर्धन करून वाढवणं, तर त्याच्यामध्ये आता आम्ही आमचा सगळा मित्रपरिवार एकत्र पद्धतीने त्या काम करत आहे. अशी सामाजिक क्षेत्रामध्ये अशी भरपूर काम आहेत, एक 20-25-30 कामं ही आम्ही कुठलंही पद नसताना इंद्रदेव प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही ही करत आलो. बरोबर. दादा, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ही गोष्ट आतून यायला लागते, ती फोर्सफुली कोणी करू शकत नाही, तर तुम्ही तुमच्या संस्थेमार्फत अशी एक नवीन पिढी घडवताय की जी तुमचा नंतर सुद्धा ही जी लेगसी, ही परंपरा सुरू ठेवेल. म्हणजे त्यांना तुमच्या संस्थेमार्फत निसर्गाचं महत्त्व, वृक्षारोपण, ब्लड, आरोग्याचं महत्त्व, स्वच्छता मोहीम, महिलांसाठी जे काही आपल्याला उपाययोजना करता येतील ते आत्तापासून लहान वयापासून त्यांच्या मनात ते बिंबवत आहेत आणि ते संस्कार ते पुढे कंटिन्यू करतील आणि ही संस्था अशीच मोठमोठे उपक्रम करतील असं मला वाटतं. माझा लहानपणापासूनचा प्रवास तो आत्तापर्यंतचा प्रवास सगळ्या चांगले वाईट दिवस बघितल्यानंतर कसं असतं, युवकांना ना मार्गदर्शन भेटणं हे खूप गरजेचं असतं. अगदी बरोबर. आणि माझ्या बरोबरचे जे युवक आहेत तर माझं पहिल्यापासून आहे की बाबा आपले युवक हे कुठं चुकीच्या मार्गाला गेले नाही पाहिजे, नोकरी धंदा लागले पाहिजेत, शिक्षण चांगले केले पाहिजे. तर काय माझं त्यांना महत्व असतं की बाबा, आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन त्या पद्धतीने चालत जात असतं. समजा मी जर चुकीच्या गोष्टी केल्या तर ते काय घेणार, त्याच्यामुळे मी पहिली गोष्ट माझ्यामध्ये मी त्या गोष्टी पहिल्यापासून अशा ठेवल्या की ते माझं बघून मला बघून, कारण मला कसं नेत्याला बघून फॉलो करत असतात. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळं पहिली गोष्ट आपण स्वतः क्लिअर राहिलो, मग त्याच्यामधून आमच्या युवक सुद्धा आता एवढा चांगला पद्धतीने नोकरी, व्यवसाय, शिक्षण, म्हणजे तुम्हाला असं तुषार सहाने किंवा इंद्रदेव प्रतिष्ठान यांचा कुठला कार्यकर्ता हा बाबा असं एक वायफाटे चुकीचं करतो असं कुठंही तुम्हाला दिसणार नाही. ते उलट लोक
ऍप्रिशिएट करतात किंवा चांगला म्हणजे युवकांना मार्गदर्शन तुषार करत असं वा वा. युवकांकडनं ज्येष्ठ नागरिकांकडनं हम्म. कायम बोलत असतात. ही खरंच खूप मोठी बाब आहे, कारण युवकांसोबत राहणं, युवक आता आपल्या आयडलला कॉपी करतात आणि बरोबर. मग त्यांना लागणाऱ्या सवयी हे ते डायरेक्टली त्यांच्या बरोबर, नेत्यांकडनं किंवा बरोबर, आयडलकडनं ते बरोबर. घेत असतात. तर मग नेत्यांनी तसं राहणं खूप राहणं महत्वाचं गरजेचं आहे. असतं. बरोबर आहे की नाही? कारण फॅमिली सपोर्ट पण महत्वाचा आहे. बरोबर. कारण की जर ते चुकीच्या नेत्यासोबत राहतील तर त्यांचा कुटुंबालाही तेवढा धोका असतो बरोबर, किंवा मग ते सगळं कुटुंब विखरलं जातं. आमच्या उलट आई वडील असे काही पालक आहेत हा, हा. की बाबा तुम्ही इकडे तिकडे जाऊ नको बाबा, यांच्यासोबत राहा. यांच्यासोबत राहा. वा आणि असे खूप युवक आमच्याबरोबर वर्ष नवीन जोडत असतात. आणि वा, आमचा वा. तो असा छोटासा समूह होता 2007चा, हम्म. तो आता खूप मोठ्या प्रमाणात आमच्या बोसुधन सभा असेल किंवा समूह जोडला गेलेला आम्हाला. वा वा वा. म्हणजे खरंच आहे, चांगले लोक असले की एखाद्या कार्याचं वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. हो. डेफिनेटली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंद्रायणी प्रतिष्ठानातून ज्या काही सामाजिक कार्य होत आहे ते तुम्ही आता खूप मोठ्या स्किलने ते करतायत आणि यशस्वीपणे करतायत. तर हे सगळं एकदम व्यवस्थितपणे सुरू असताना सुद्धा तुम्हाला राजकारणात जायची काय इच्छा झाली? राजकारणात कोणी ठरवून जात नसतं. अरे ते त्या प्रवाहामध्ये आलो की ऑटोमॅटिकली तुमचा एक मित्र परिवार असेल, आजूबाजूचे नागरिक असतील, आजूबाजूचे तुमची कनेक्टिव्हिटी लोकांशी वाढते. मग त्याच्यामधून त्यांच्या ज्या समस्या उपस्थित राहतात आणि त्या समस्या उपस्थित झाल्या की त्याला सोल्युशन एकच उत्तर भेटतं की बाबा कुठंतरी तुला आता पुढे जावं लागेल. येस येस. तरी हा विषय मी 2011ला मित्र मी म्हटलं बाबा मी नको आता या प्रवासात आपण, कारण व्यवसाय पण वाढत चाललाय आणि आपला भविष्यात राजकारणात गेलं तर मला व्यवसायावरती कसं नुकसान होईल. पण आतला एक आवाज असतो की नाही, आपण थोडंफार एक समाजासाठी पण वेळ दिला पाहिजे. पैसे तर सगळेच कमवतात, अगदी पण समाजासाठी वेळ देणं आणि काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. लोक स्वतःसाठी किती पण वेळ देते, पण समाजासाठी वेळ देणारे खूप कमी लोक आहेत. पण त्याच्यामध्ये म्हटलं आपण त्या कमी लोकांमध्ये आपण जाणं गरजेचं आहे. पण मी ह्या राजकारणात आलो ना, पण एक आयडेंटिटी आता 20 वर्ष प्रवासामध्ये मी कुठल्या राजकारणात किंवा कुठलं आर्थिक त्याचा कधी फायदा घेतला किंवा कोणाचं मी त्या राजकारणातून बाबा एक त्याचा 2 रुपये चुकीच्या मार्गे कमवले असे कधीच नाही. हे माझे सगळे याच्यामध्ये प्रवासामध्ये मी व्यवसाय पण केला आणि ते व्यवसायातून माझे कमवलेले माझे 100 रुपयातले 10 रुपये मी समाजासाठी कायम हे वेगवेगळ्या माध्यमातून खर्च करत पुढे आलो. बरोबर. म्हणजे परिसरात आणि ते करता करता मग समाज पण एक अपेक्षेने माझ्याकडे बघायला लागला. नाही साहेब आता तुम्ही अजून दादा या गोष्टी केल्या पाहिजेत. मग आता कसं असतं तो प्रवास म्हणजे एक टप्पाच असतो. लोक आपल्या समस्या होऊन की आपल्याकडनं ते झाल्या पाहिजेत. बरोबर आहे. मग त्यासाठी तो एकच असं एक प्लॅटफॉर्म आहे की तो आहे राजकारण. मग त्याच्यामुळं आम्ही मग मित्रांच्या आग्रह खातर सगळ्या 2012 मध्ये आम्ही त्याच्यामध्ये बरोबर. हे बघा, ही किती छान गोष्ट आहे बघा. म्हणजे तुम्ही एखादी संस्था सुरू करतात, लोकांचा तुमच्यावर भरोसा येतो, लोक तुमच्याकडे येतात आणि तुम्ही लोकांना मोकळ्या हस्ताने संस्थेमार्फत विविध कार्यक्रमातून मदत करतात. आणि आता लोकांनाच वाटतंय की तुम्ही पुढे जावं, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या प्रश्नांची उत्तर किंवा त्यांच्या समस्यांची उत्तर तुम्हीच त्यांचा आवाज बनवू शकता. आणि इकडे तिकडे कुठेही न जाता इतक्या वर्षापासून 20 वर्षापासून त्यांचा तुमच्यावर असलेला भरोसा की हीच व्यक्ती आपलं मत, आपले काही अधिकार असतील, आपल्याला जे काही सुखसुविधा पाहिजे असतील त्याबद्दल राजकारणात जाऊन आपल्यासाठी आवाज उठू शकतो. आता आमच्या जेवढा पण मित्र परिवार सर्वसाधारण घरामधले, त्यांना कुठला राजकीय वारसा नाही ना कुठले सर्वसामान्य घातले असले तर ते कसे आई वडील नोकरीला त्याच्यामुळे ते काय नाही. पण त्यांच्यामध्ये आता कसं आहे, बाकी तुम्ही जर बघितलं तर त्यांना काहीतरी राजकीय वारसा असतो, एक स्थानिक बॅकग्राऊंड असतं. पण आम्हाला तसं काय, मग मुलांचं आमचे एक मित्र म्हटले बाबा तूच ते करू शकतोस. आपलं सर्वस्व कोटामध्ये थोडंसं त्यांनी माझ्याकडे काय बघितलं माहित नाही, पण त्यांनी ताकद देऊन मला पुढे ढकललं. आणि ते 2011 पासून ते 2026 चांगले पण दिवस होते, वाईट पण दिवस होते, पण ते माझ्या बरोबर आहेत चांगल्या विचारासाठी. वा वा, ग्रेट, खूप भारी. भाऊ, आता खूप संवेदनशील प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. 2012 आणि 2017ची निवडणूक, तुमची तयारी अगदी मजबूत होती, सर्वेक्षणात तुम्ही पुढे होता, तरी पक्षाने तुमचं तिकीट नाकारलं.
याचं कारण काय होती आणि तुम्ही त्याची काय चिकित्सा केली? हा प्रश्न विचारला तर खूप असा हाडला त्रास होतो. म्हणजे मन खूप असं, ती सहल आहे अजून? सल म्हणजे ती खूप मोठी सल आहे. आणि सल म्हणजे ती कॅपॅबिलिटी असताना तुम्ही जनमतामध्ये असताना हा संघर्ष मला करावा लागला. आणि तो संघर्ष म्हणजे राजकारणात जे दिसतं लोकांना की बाबा जनमतातून माणूस निवडून होतो, तर तसं नाहीये. याच्या मागचं पडद्यामागचं राजकारण खूप मोठं असतं, सर्वसामान्य लोकांना कळत नाही माहिती. तर तुम्ही हा प्रश्न विचारला तर मला पण ते लोकांना सांगायला आवडेल की बाबा राजकारण काय असतं. आणि फक्त जनमतेत लोकांची कामं करून सुद्धा मोठे राजकारणी तुम्हाला अपयशाकडे कसे नेऊन जातात. येस. तर नेमकं तो संघर्ष कसा होता? आता 2012 म्हणजे राजकारणातलं ना माझ्या मित्रपरिवाराला त्यांच्यातला अभ्यास ना मला त्याच्यातला अभ्यास. फक्त एकच माहिती होतं की बाबा जनतेतून माणूस निवडून होतो आणि लोकांनी कल दिला, मतदान केले की माणूस निवडून होतो. तर मी लोकांपर्यंत 100% पोचलो होतो. लोक पण म्हटले हा आम्ही ह्या प्रवासामध्ये. पण म्हणतात ना जे अनुभवी राजकारणी ज्या खेळ करतात किंवा ज्या पद्धतीने राजकारण करतात, तर त्या राजकारणाचं बळी 2012ला मला व्हावं लागलं. आणि एका राजकीय पक्षात तिकीट मागितलं, सुरुवात केली, हो म्हटले आणि 11th आवरला आले की माझं तिकीट कट केलं आणि मग मला अपक्ष म्हणून लढावं लागलं. तर अपक्ष प्रवास हा संघर्षमयच असतो. अगदी अगदी. पण ज्यांना तिकीट दिलं तर त्यांची मतदानाची क्वांटिटी म्हणजे आणि माझी तो बरोबरीला होती. तेच जर तिकीट जर मला दिलं असतं तर मी 100% 2012लाच निवडून आलो असतो. म्हणजे पुढच्या प्रवासात 12च्या प्रवासात मला लोकांच्या कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता आला असतं. अगदी अगदी बरोबर. आणि आता ठीक आहे त्याला आता काय, पण तो खूप हे राजकारणामध्ये लोक चांगलं काम करणाऱ्याला, सरळ माणसाला एवढं सहजासहजी पुढे येऊन देत नाही. त्यांना काम न करण्याला हाताखालचं मांजर म्हणतात ना असं, किंवा हाताखालचं असेच लोक लागतात. काम करणारे लोक नेत्यांना नको असतात. त्याच्यामध्ये मला अपयश किंवा ह्या राजकारणाचा कायम मी बळी पडत गेलो. भाऊ, 2012ची निवडणूक आणि त्यात झालेला पराभव आपल्या जिव्हारी लागला, तरीही तुम्ही 2017साठी तयारी केली आणि परत तेच झालं. म्हणजे तयारी मजबूत होती, सर्वेक्षणात तुम्ही पुढे होतात आणि ऐनवेळी पक्षाने तिकीट कापलं. तर हे का झालं परत? 2012 अपयश आलं. मग अपयश आल्यानंतर एक माझं व्यवसाय इकडं खूप डिस्टर्ब झालं. पण परत एक आमचा मित्र परिवार जो कायमच माझ्या पाठीशी राहिलेला आहे. माझी आई असेल, माझी मिसेस असेल, भक्कम पाठीशी माझे उभे राहिल्यामुळं परत तो प्रवासाला, व्यवसायाला परत रुटीन लागलं. आणि मग राजकारणी प्रवासात कसं असतं, रक्तात असतं तुमच्या. आणि कुठले राजकारण ठरवून करणाऱ्यांचं राजकारण नाही. समाजामध्ये तुम्हाला मनापासून आतमध्ये तुमच्या रक्तात असायला लागतं ते सोशल. मी सोशल करत गेलो. राजकारण म्हणून मी तर 17, 16, 15 पर्यंत ठरवलं की आपलं राजकारण नाही करायचं, आपलं सोशलमध्ये काम करून. पण तो प्रवास असाच पुढे होत होता. 2014 मग काही लोकांचं आम्ही अपक्ष म्हणून काम केलं. मग ते निवडून पण आले. त्यांनी पण मला मग पुढं त्यांनी निवडून आल्यानंतर मग त्यांच्याकडनं होप्स आले मला की बाबा ठीक आहे आता नाही इकडं तर बाबा इकडं तर तिकीट भेटेल. आणि मग त्यांच्याबरोबर मी कंटिन्यू प्रामाणिकपणे 14 काम केलं. 17 पर्यंत प्रामाणिक राहिलो. पण 17 नंतर अचानक माझं तिथं पण 12 प्रमाणेच एक तिकीट कट केलं. आता त्याच्यामध्ये पण असं नाही की तिकीट दिलं असतं तर कितीतरी मताने मी निवडून आलो असतो. ते का कट केलं हे मला पण माहित नाही. आता ते त्यांनाच माहिती का कट केलं गेलं. पण त्याची सल माझी 12-17ची एवढी म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये किंवा सर्वसामान्य आमच्या प्रभागातील नागरिकांना पण ती सल आहे की बाबा का हा माणूस एवढं काम करतो, याला का संधी दिली जात नाही. आणि संधी दिली तो 100% निवडून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. पण का देत नाही? कारण तो कुठलंही पद नसताना, पक्ष नसताना तो काम करत आलाय, तर त्याला कुठल्या तरी नगरसेवक किंवा याच्या पदावर गेला तर तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. अगदी चांगल्या पद्धतीने. तर त्याचा प्रश्न मला स्वतःला पडतो की मला का
ते डावलतात हम्म. आणि का तिकीट द्यायला असमर्थता दाखवतात. आणि जनता सुद्धा आहे ना, तो प्रश्न आहे ना की सल त्यांना विचारते, पण त्याचं उत्तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे नाही. नाही. पण जनता म्हणते ठीक आहे. आता मी हा जो प्रवास चालू आहे त्या प्रवासामध्ये आता परत येऊ घातलेले आपल्या 2026ला महानगरपालिकेचे नगरसेवक पदासाठी आपले इलेक्शन सुरू झाले. हा. पण आता नागरिक स्वतः म्हणतात की बाबा ती सल माझ्यापेक्षा ती नागरिकांना आहे की का आमच्या भागातला युवक लहानपासून आमच्या समोर खेळलाय, बागडलाय, मोठा झालाय आणि त्याला संधी का? आणि काय मग तुम्ही आमच्या प्रभागामध्ये बाहेरचे उमेदवार आणता, त्यांना तिकीट देता जे आमच्या प्रभागात कधी काम करत नाही, काही दिसत नाही, नाही राहिलं पण नसतं. बापरे. पण त्यांना तिकीट दिलं जातं आणि त्यांना निवडून दिलं जातं. आता ते सगळे राजकीय खेळ असतात, त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या वरच्या लेवलला खेळ असतात. आणि मी आपला जनमतामधला माणूस, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस. मग जनमत हे माझ्याबरोबर 17 पण खूप होतं. मी फक्त 397 मतं, म्हणजे इनडायरेक्टली मला 180 मतांनी मला एक अपयश आलं 17. मग हे कमी मतांनी पडलो, ही खूप मोठी खंतन, खूप वेदनादायक होतं. पण आपल्याला राजकारणासाठी किंवा खुर्चीसाठी आपण सोशलमध्ये काम नाही करत. मग तो प्रवास आपण ते सोडून दिला. आणि माझं याच्यानंतर काय असेल तर असेल, देवाच्या आशीर्वादाने देव म्हणला असेल हे नको, हे पद छोटे तुझ्यासाठी, व तुझ्याशी खूप आपण चांगलं सेवेचं तुला सेवेचं पण मला जेजूर देवस्थानला माझी 6 महिन्यानंतर लगेच नियुक्ती झाली. आणि 6 महिन्यानंतर नियुक्ती झाल्यानंतर मग तिथं मी प्रामाणिकपणे 5 वर्ष विश्वस्त म्हणून आणि प्रमुख विश्वस्त म्हणून तिथं काम केलं. आणि त्या प्रमुख विश्वासाच्या काळात मला तिथं खूप चांगली संधी भेटली. मी तिथं खूप चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला. त्याचा रिझल्ट पण आता जे 397 कोटी विकास आराखडा हा माझ्या कार्यकाळात मी प्रमुख विश्वास असताना मंजूर झाला. बापरे. आणि तो आता जो काम चालू आहे तर ते मागच्या 50 वर्षात कधी झालं नव्हतं. आणि आता भविष्यामध्ये पण हे जे काम झाले, पुढच्या भविष्यामध्ये पण एक चांगलं कायम टिकून राहील. अगदी बरोबर. पण ह्या कामाबरोबर माझ्याबरोबर जे विश्वस्त होते, जे ट्रस्टी होते, आमचे जे 6, आम्ही टोटल 7 जण होतो, तर याच्यामध्ये पण त्यांचा आम्ही सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. फक्त ते माझ्या कार्यकाळात मंजूर झाल्यामुळं तिथे थोडेसे आपले पण स्किल आहे मंजूर करण्यासाठी, थोडे राजकीय रिलेशन वापरून त्याचा मला कायम आनंद आहे. पण भविष्यामध्ये तिथं काम केलं आणि त्याचा अनुभव माझ्याबरोबर एवढा आहे की प्रभागामध्ये सोशलमध्ये काम करतोय, जनतेमध्ये मी आहे. आणि ह्या अनुभव जनतेमध्ये असल्यामुळं लोकांना 2012-17ची सल आहे की ह्या लोकांना का, तर जनताच आता यांना दाखवून देणार आहे की तुम्ही वरच्यावर किती पण राजकारण करा. ह्यावेळेस आमचा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती हा आम्ही आमच्या कामांसाठी या पाठपुढं पालिकेत पाठवणार आहे. अशा हिशोबाने नागरिक आता खूप जोरात लोक चिडायला लागले आता यांच्या राजकीय खेळामुळे. आणि जे तुम्ही आता जे परिस्थिती बघितली असेल, कोण कुठल्या पक्षात, कोण कुठल्या पक्षात, आता पक्षाला महत्व देतात, फक्त माणूस म्हणून ते माझ्याकडे बघतात. आणि मला म्हणतात की तुषार, तुला कुठल्या पक्षाचं तिकीट भेटलं तर 12-17 प्रमाणे भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तरी आम्ही तुझ्या बरोबर आहे, याची ताकद आहे. त्याच्यामुळे मी आता परत 2026ला जे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये मी परत एकदा जनतेसाठी समोर आहे ना. मी कुठल्या आर्थिक कारणासाठी, तुम्ही जर आमच्या प्रभागामध्ये, आता मी आमच्या प्रभागाचा विषय घेतो कारण तुम्ही आता हा इलेक्शनचा याचा विषय निघाला, तर मला सोशलमध्ये काम करण्यासाठी पद पाहिजे. मग यांच्यातून माझ्यात हा फरक आहे. आणि हे कायम राजकारण करून या गोष्टी करतात. पण जनता यावेळेस त्यांना 100 नाही, 100 नाही, 200% यावेळेस दाखवून देणार आहे. हा मला एक आतून एक असतो एक पॉझिटिव्ह बरोबर तुम्हाला वाटतंय. आणि तुम्हाला भविष्यात ते पद आल्यानंतर म्हणजे 5 वर्ष चांगल्या पद्धतीने काम करायला संधी देते. अगदी बरोबर. आणि तुम्हाला आता जो आत्मविश्वास आहे तो तुमच्या भागातील जनमतांचा आशीर्वादच आहे, प्रेम आहे. त्याशिवाय एवढा मोठा आपल्याला आत्मविश्वास येणं शक्य नाही. जनताच आहे, जनता जनार्दन. काहींना खालून वरती घेऊन जाते आणि वरतून पण जमीन. तर जनताच
सर्व काही आहे. Yes. आणि जनता हुशार झाली आणि आता. जनतेला तुम्ही उल्लू किती दिवस बनवणार? किती वर्ष 12ला बनवलं, 17ला बनवलं, आता कसे बनवलं? आता कसं बनवलं? आणि लोकांना जनतेला माहिती आहे, याला तिकीट नाही, आता परत राजकारण केलं तर जनता म्हटली नाही, आम्ही मताच्या स्वरूपात, तू पक्ष असो कुटुंब असो, एक मत त्यांच्यासाठी आपल्यासाठी ते म्हणते तुषार तुला. वा वा वा, म्हणजे खूप प्रेम आहे लोकांना. आणि त्यांच्या ताकदीवरतीच मी आता माझा हा प्रवास पुढे चालू आहे. नक्की त्यांची नक्की. ताकद नसते तर हा प्रवास मी करूच शकत नाही. अजिबात नाही. आणि करायचं त्यांच्यासाठी, आणि त्यांची जर ताकद आपल्या पाठिंबा नसेल तर आपण कशासाठी करायचं? पण नाही. त्यांची ताकद माझ्याशी खूप प्रामाणिकपणे, प्रांजळ, निखळ, कुठलं स्वार्थ नसताना माझ्याबरोबर आहे. येस येस येस. म्हणजे तुम्हाला आता जनतेचा पण पाठिंबा आहे आणि जेजुरीचे तुम्ही विश्वस्त आहात, तिकडनंही तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद आहे देवाचा. तर यावेळेस आपण भंडारा उधळू आज. माझ्या खंडोबाचा खरंच मला नक्की, नक्की. आहे, माझा आशीर्वाद, त्याचाच आशीर्वाद Yes, माझ्या yes, पाठीशी yes. खूप आहे. येस येस. की भाऊ, आपल्या गप्पातून आता असं दिसून येत आहे की तुम्हाला कोणतंही राजकीय पाठबळ नसताना, आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा तुम्ही लोकांसाठी समाजसेवा करतायत. आणि खरं तर तुम्ही सत्तेमध्ये सुद्धा नाही, तर ह्या सगळ्या केसमध्ये स्वतःचा कष्टाचे पैसे लोकांसाठी खर्च करणं, याला खरंच खूप मोठं काळीच लागतं. सत्तेत असल्यावर तर गोष्ट वेगळी, पण सत्तेत नसताना सुद्धा. आणि 2017च्या निवडणुकीमध्ये जो पराभव आपल्याला झाला, म्हणजे एका पक्षाने ऐनवेळेस आपलं तिकीट नाकारलं आणि मोजक्या 397 मतांनी आपला पराभव झाला. जर ते तिकीट मिळालं असतं तर 100% आपला विजय होता. तर हा आपला पराभव नव्हता, हा त्यांचा होता. म्हणजे लोकांच्या मनात तुम्ही ऑलरेडी जिंकले आहात. तर 12 आणि 17 याच्यामुळे जे पराभव झाले, तर आता येणारे 26ची निवडणूक, याच्यात आपली मोर्चे बांधणी कशी असणार आहे? सरस एक 2-3 मुद्दे, साधे सोपे मुद्दे आहेत. 2017 ते 2025चा जो काळ होता, त्या काळामध्ये विद्यमान जे नगरसेवक होते 17 ते 21 पर्यंत कुठं होते, हे लोकांना अनुभव आहे, ते दिसत नाही. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो सेशनवरती किंवा चमकेगिरी करण्यात खूप पुढे माहिर माहिती. पण काम ऍक्च्युअल मध्ये करण्यामध्ये प्रभागाचा ह्या 9 वर्षामध्ये 0 विकास आहे. ठीक आहे, नगरसेवक ते 5 वर्ष होते 22 पर्यंत, पण पुढचे 3 वर्ष सत्ता तर त्यांची होती. महानगरपालिका सत्ता त्यांचीच आहे ना. त्यांनी आमच्या प्रभागात म्हणजे ते 5 वर्ष आणि हे, आणि त्याच्या स्थायी समिती अध्यक्ष झाले, म्हणजे 2 वर्ष ते स्थायी समितीच्या प्रोसेसमध्ये होते. 3 टर्म नगरसेवक होते. एवढा अनुभव असता सुद्धा आमच्या प्रभागामध्ये जो विकास पाहिजे, डेव्हलपमेंट, विकास पाहिजे, तो काहीच केला नाही. म्हणजे त्यांनी फक्त 2 वर्ष काय केलं, फोन बंद करून, किंवा त्यांच्या नक्कीच मालमत्तेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली, पण प्रभागाच्या विकासाची काही वाढ दिसली नाही लोकांना. फक्त फोटो सेशन आणि छोटे मोठे डांबरीकरण करणं किंवा ते बेसिक चेंबर करणं, हे तर महानगरपालिकेकडनं बाय डिफॉल्ट काम होत असतात. तेच फक्त जाऊन उभं काढणं, फोटो काढणं आणि सोशल मीडियावर टाकणं आणि लोकांना वाटणं. लोक सर्वसामान्य लोक आपली भोळी असतात, वाटतं किती काम केलं, पण नगरसेवकाचं काम काय असतं, बरोबर. आपल्या प्रभागामधला जो निधी, म्हणजे आपला टॅक्स रुपये, आपल्या प्रभागातला जो टॅक्स रुपये पैसा जमा झाला असतो, तो पालिकेकडे जातो आणि तो परत कामाच्या स्वरूपात आपल्या प्रभागात आणायचा असतो. तो माझ्या मते 2017 ते 25च्या प्रवासामध्ये मला दिसत नाही की त्यांनी असे काय 1-2 गार्डन, एक स्टेडियम किंवा एक असेल. पण आमचा प्रभाग एवढा मोठा आहे की त्या प्रभागामध्ये त्या पद्धतीने जो पैसा पालिकेत गेला, त्या पद्धतीने आमच्या प्रभागात कामं झाली दिसत नाही. बरोबर. फक्त MIDC मध्ये मलिदा, म्हणजे मी बोलतो की तशी कामं, म्हणजे सिमेंटचे रोड MIDC मध्ये, ठीक आहे, ते पण गरजेचे आहेत, पण त्याच्याबरोबर आमच्या स्थानिक नागरिकांच्या ज्या समस्या, बाबा आमच्या तर गार्डन पाहिजे, तर पाण्याचे पण प्रश्न आहे, परत असे लाईटचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. ते कुठंही उलट साधारणतः जसं पुढे काय आलं तसं जास्त प्रॉब्लेम वाढत गेले, पण कारण त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. फक्त त्यांना काय वाटलं की लोक फसतात आणि आपण चंपकेकडून परत निवडून येऊ, पण ती वेळ आता आलेली, लोकांना कळलेलं आहे की कोण काम करण्यासाठी कॅपेबल आहे. आणि कसं असतं, 1 टर्म झाली, 2 टर्म झाली, तर तिसऱ्या टर्मला ऑटोमॅटिकली माणूस काय असतो,
हे झालेलं असतं. हा, खरं आणि आहे. लोकांना पण बदल पाहिजे असतो. हो. असे खूप असे मुद्दे आहेत की त्यांनी की ह्या मुद्द्यावर त्यांनी आता एक कोविडचा जो 20चा काळ होता, 20-21 मध्ये तर कोविडचा काळ 20चा काळ जो झाला त्या काळात तर नगरसेवकांना अक्षरशः मोबाईल पण ठेवले होते बापरे. आणि त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. मग स्लम एरियामध्ये मला जे फोन आले आमच्या प्रभागात जेवढे मला मदत करता आली तुम्ही प्रामाणिकपणे त्या लोकांचं काम करायचं ते लोकांना माहिती आहे. व तुषारला आपण कॉल केला आणि त्यांनी केलं नाही. कोणी पण सांगावं किंवा तुषारला आम्ही कॉल केला तुषारने आम्हाला सहकार्य नाही केलं. आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. हा असं तुम्ही प्रश्न विचारला की बाबा कोण म्हणजे स्थानिक नगरसेवकांकडनं कोणाकोणा सपोर्ट नाही भेटला, तुम्हाला हजारो लोकांची नावं भेटतील की ते तुम्हाला त्या लोकांनी मोबाईल पण सहकार्य नाही भेटलं जे अपेक्षित होतं त्यांच्याकडनं. कारण महानगरपालिका पिंपरी आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, तो महानगरपालिकेने खूप मोठे उपक्रम होते. फक्त नागरिकांना तिथं एक आधार द्यायचं काम होतं ते पण द्यायचं काम त्यांच्याकडनं झालं नाही. आणि ह्या अशा सगळ्यात चुका गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर जे आमच्या प्रभागात त्यांनी कुठे दिसलं नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे यावेळेस लोक म्हणतील बा ठीक आहे आता नवीनला संधी. आणि मी पण 2012चा संघर्ष 17चा संघर्ष अपयश राजकीय खेळीचा मला कायम झालेला तो घात तर लोक म्हटले ना ह्यावेळेस काय झालं तरी ह्यावेळेस बाबा आपण पण त्या संधीचं मी सोनं करणार आणि ज्या गोष्टी मी बोलतोय आता त्याचा 100% कामाचा रिझल्ट मी देणार. भाऊ आम्ही असंही ऐकलं की करोनाच्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा करोनाची लागण झाली होती आणि तरी सुद्धा तुम्ही लोकांसाठी धावत होते. तुम्हाला भीती नाही वाटली का जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं या काळामध्ये, तुम्हाला या आरामाची गरज आहे? आता आमच्या सांगायचं म्हणजे कोरोना काळामध्ये जेजुरीचे जेवढे कर्मचारी होते आमचे कोविड काळामध्ये सुद्धा तिथल्या देवस्थानच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला कोरोना झाला नाही. बापरे. घाबरायचं काही कारण नव्हतं. कोरोना झाला पण मी 7 दिवसात आलो, मला कुठे अशी मनातून भीती नाही वाटली. कारण माहित नाही का एक दैवी शक्तीचा एक आशीर्वाद असतो तसा मला माझ्या पाठीमागं खंडोबाचा आशीर्वाद हा खूप मोठा आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेजुरी देवस्थानला एवढे नागरिक सुविधा पुरवत होतो, जेवण पुरवत होतो. आम्ही कोविड सेंटर चालू केलं जेजुरी देवस्थान मार्फत. त्या माध्यमातून 5 का 6 हजार लोकांनी तिथं कोविड मधून बरे होऊन गेले. तिथं एक विशेष म्हणजे तिथं कुठलाही कोरोना मधला पेशंट हा दगावला गेला नाही. म्हणजे ती खंडोबाची किंवा त्याचा आशीर्वादाची लीलाच समजावी. म्हणजे त्याच्यामुळे मला काही घाबरायचा विषयच येत नव्हता. तेवढा मोठा आशीर्वाद आपल्या पाठीशी आणि आपण चांगलंच काम करतो. अगदी बरोबर. कधी भीती नाही वाटली मला त्या गोष्टीची. भाऊ तुम्ही जसं सांगितलं की जे विद्यमान नगरसेवक होते त्यांच्या हातात ती पॉवर होती की ते काय पालट करू शकले असते आपल्या प्रभागाचा आपल्या परिसराचा, पण त्यांनी तो नाही केला. तर तुम्हाला नेमका असा कोणता कायापालट करायचा आहे? कारण की आता आम्ही जसा अभ्यास केला तसं काही समस्या आम्हाला तुमच्या परिसरात दिसल्या, तर त्याबद्दल तुमच्याकडे काय ऍक्शन प्लॅन आहे? आता मी तुम्हाला एक समस्या विचारतो त्यावर तुम्ही आता एक आम्हाला उत्तर द्या की तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुमच्याकडे काय रोल मॉडेल आहे किंवा काय ब्ल्यू प्रिंट आहे. सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे वीज, लाईट. आता आमची तर लाईटची समस्या म्हणजे ही जसं ह्या 8-9 वर्षामध्ये खूप म्हणजे 17 कमी होती, 18 कमी म्हणजे अशी वाढत आताचा काळ एवढा की दिवसातून 4 वेळा लाईट जाते. कारण आणि लाईटची एवढी मोठी समस्या आहे की लोक अक्षरशः त्या लाईट नसल्यामुळे वैतागलेले आहेत. आता आमच्या प्रभागामध्ये सेक्टर 1 तो सेक्टर 13 मध्ये IT सेक्टरमध्ये किंवा म्हणजे घरी बसून जॉब करणारे लोक खूप आहेत. त्यांना वेळेलाच ते कम्प्युटरवर काम करायचं असतं, लॅपटॉपवर काम करायचं असतं. त्या लाईट समस्यानं एवढे त्रस्त आहेत ते लोक की अक्षरशः वैतागलेले लोक आहेत. बरोबर. आपण याच्यासाठी भविष्यामध्ये काय की आपल्या प्रभागामध्ये हे लाईट समस्या काय आहेत तर लाईट समस्या ह्या आपल्या प्रभागातलं वाढलेला जे लाईट आहे म्हणजे इनडायरेक्टली रेसिडेन्शियल एरिया वाढला तर त्याचं लाईटचं प्रमाण वाढतं. मग ते प्रमाण वाढलं तर त्याचं जे आवक सप्लाय तो त्या प्रमाणात कमी आहे. त्याच्यामुळे काय होतं ट्रान्सफॉर्मर कडे उडणं, जळणं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती भविष्यामध्ये मी आलो त्याची इलेक्ट्रिशियनची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे असेल. पण आपल्या प्रभागामध्ये लाईटची किती आवश्यकता आहे, आता लाईट किती आपल्याकडे आहे, मग त्यासाठी काय करता येईल, आपला ट्रान्सफॉर्मर वेगवेगळ्या ठिकाणी वाढवता येतील का किंवा अशा पद्धतीने म्हणजे आणि त्याचा पाठपुरावा करून
ज्या ज्या गोष्टी करता येईल ते मी लाईटवरती काम करतात. अशा पद्धतीने काम करतो. म्हणजे जसं भविष्यात जसं लोकसंख्या वाढेल किंवा विजेची गरज वाढेल त्या अनुषंगाने आपण त्याचा त्याची capacity वाढवणं, supply त्याचा वाढवणं. पूर्ण अभ्यास करून हं. त्याच्यावरती लाईटची मागणी, आवक किती, आता अवेलेबल किती आहे आणि किती लागू शकते किती लागू भविष्यात. शकते याच्या पद्धतीने त्याच्यावरती काम करणार. अगदी बरोबर. आणि या समस्येसोबत एक समस्या येते पाणी. तर पाण्याचं म्हणजे इव्हन दो प्रत्येक म्हणजे आपल्याला जीवन जगताना म्हणा, आपल्याला म्हणा, पशूंना म्हणा, कोणत्याही उद्योगधंद्याला पाणी खूप बेसिक गरज आहे. तर पाणी समस्या खूप आहे आपल्या परिसरात. तर त्यांच्यावर तुमचा उपाय काय? सर, आमच्या इथले स्थानिक नगरसेवक पाण्याचा खूप मोठ्या मापाने राजकारण करतात. म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे राजकारण करावं तर काय राजकारण करावं हे पण त्यांना कळत नाही. त्यांनी राजकारण करावं तर काम लोकांना करून राजकारण करावं. बाबा मी काम केलं, आता मत द्या. पण राजकारण अशा पद्धती करतात की बाबा इथं काही ठिकाणी पाण्याचं प्रेशर, कारण ते सध्या आमच्या प्रभागातला माझा अभ्यास असा आहे की जे पाणी सोडणारे जे लोक आहेत, जे नागरिक सुविधामध्ये, हे सगळे नगरसेवकांचे काही लोक आहेत. ह्या एरियामध्ये पाणी कमी सोडले झालं. ओके. म्हणजे नागरिकांचा फोन त्या नगरसेवकाला गेला पाहिजे. मग नगरसेवक मग येणार तिथं, मग पाणी सांगणार, पाणी सोडणार, आणि मग तो हिरो बनणार तिकडे. हिरो बनणार. अशा पद्धतीने चमकेगिरी चालू आहे. ओके. मला जे आमच्या प्रभागामध्ये सेक्टर 1 तो सेक्टर 13 हा एक प्रभाग आहे. बालाजीनगर आहे, खंडेवस्ती आहे, गौरी माता आहे, असा हा आमचा प्रभागातला टोटल. मी प्रभागाबद्दल बोलणार, बाकी बोलणार नाही. तर 2024 मध्ये आम्हाला सांगितलं आमच्या प्रभागात की भामा आसखेडचं पाणी हे आता तुम्हाला आम्ही देत आहोत. आणि आम्हाला पहिलं पवना डॅमचं पाणी यायचं. पवना डॅमचं छान पाणी होतं आणि आम्हाला सांगितलं भामा आसखेडचं पाणी येतं. पण जर रिएलिटीची माहिती घेतली मी, तर आता आम्हाला तर भामा आसखेडचं पाणी येत नाही. आम्हाला जे तळेगावचा रेसिडेन्शियल एरिया आहे, तळेगावची MIDC आहे, त्याचं जे ड्रेनेज वॉटर जे इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जातं, ते इंद्रायणी नदीमध्ये पाणी पुढे आल्यानंतर ते पाणी उचलून आम्हाला आमच्या प्रभागात सेक्टर 4, 6, 9, 11, 13 ह्या परिसरामध्ये हे पाणी आमच्या प्रभागामध्ये येते. लोकांच्या जीवाशी 24 मध्ये ठीक आहे, त्यांनी फिल्टर प्लॅन्ट लावला, पण शेवटी त्याचा जर TDS चेक केला तर TDS बघितलं तर लोकांना कळून जाईल. आता तो पावसाच्या काळातला जो पाणी असतं ते भेटून जाईल, पण उन्हाळ्याच्या काळात जे पाणी जे नागरिक लोकांना 24 मध्ये आणि 25 मध्ये सगळ्यात मोठ्या समस्या भेडसावल्या की पाणी खराब येत होतं. पिवळसं पाणी यायचं डायरेक्ट, एवढं घाण पाणी. आणि ते म्हणजे अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती आहे की नगरसेवकांनी त्याच्यावरती कोणीही आवाज उचलला नाही. कारण सतत यायचे ना, आवाज उचलला तर म्हणजे हे नागरिकांशी जीवाशी डायरेक्ट खेळतात, त्यांच्या आरोग्याशी खेळतात. तर याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आणि याच्यासाठी भविष्यामध्ये मी बाबा भामा आसखेडचं पाणी द्या किंवा आम्हाला पाहुण्याचं परत कनेक्शन करून द्या. तुम्ही का, तर त्याच्यावरती मी भांडणार आणि आमच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवणार. आणि भविष्यामध्ये ही जे राजकारण करतात ना, हे जे कर्मचारी लोकांकडनं की इथं पाणी कमी सोडा, याला सोडा, ते असलं घाणेरडं राजकारण नाही करायचं. असं राजकारण मी भविष्यात काम करून लोकांकडे जाईल, पण असं पद्धतीने लोकांनी मला फोन करावा म्हणून राजकारण करणं खूप वाईट गोष्ट आहे. अशा पद्धतीने आणि म्हणजे मला अक्षरशः वाईट वाटतं. मी आता घरी, मी पण त्या परिसरात राहिलाय सेक्टर 6 मध्ये. मी घरी बिस्लरीचं पाणी आणून पितो सर. एवढं वाईट परिस्थिती आहे. नसेल तर माझ्याकडे आता सगळं डॉक्युमेंटली प्रूफ पण मोबाईलमध्ये. भविष्यात नागरिकांनी कधी समस्या मला विचारलं तर मी सगळे डॉक्युमेंट सहित त्यांना सगळे डॉक्युमेंट दाखवत की कुठून उपसा केला जातो पाणीचा, कसं येतं. भामा आसखेडचं पाणी अजून सुद्धा आपल्या परिसरामध्ये येत नाही, पण लोकांना त्यांनी खोटं सांगितलं. आता मी माझ्या प्रभागाचं बोलतो, कुठल्या प्रभागात जातं मला माहिती. मग माझ्या प्रभागात सेक्टर 4, 6, 9, 11, 13 ह्या परिसरात त्याचं पाणी येतं. आणि त्याच्यामुळं खूप वाईट गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती पहिला आवाज उठवणार मी. आणि याच्यामधून ह्या नागरिकांची आरोग्याशी जी खेळसर चालू आहे म्हणजे तर ती मी बंद करणार. भाऊ, रोज बाहेर पडताना आपल्याला रस्ते आणि वाहतूक कोंडीचा सामना करायला लागतो. तर ती समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय व्यवस्था आहे? प्रथमतः नागरी वस्तीमध्ये ट्रेलर, मोठ्या बसेस
याला प्रथमतः पहिलं आपल्या बंद करायला लागेल. कारण नागरी वस्तीमधले रस्ते हे मोठे ट्रक ट्रेलर बसेससाठी नाही नाहीत. तर ते सर्रास आमच्या प्रभागामध्ये आणि त्याच्यामुळे एवढी वाहतूक कोंडी होती मोठ्या बसेस. कारण रोड छोटे असतात. नागरी वस्तीमधले रोड हे बसेससाठी नसतातच, ट्रेलरसाठी नसतातच. मग त्याचा सर्रास वापर करतात आणि याला सपशेल हे जे विद्यमान आहेत जे ते सपशेल याच्यामध्ये नापास झालेले आहेत. तर भविष्यामध्ये आलं तर आम्ही त्याच्यावरती बसेस आणि ट्रेलर असतील किंवा त्या गोष्टीसाठी प्रतिबंध केला की ऑटोमॅटिक वाहतूक समस्या आपल्या प्रभागातल्या बंद होतील. बरोबर. आपण बघतो की सांडपाण्याचं व्यवस्थापन कुठेही व्यवस्थितपणे करताना दिसत नाही आपल्या परिसरात. म्हणजे लोकांना सांडपाण्याचा वास येणं, मग त्यातून दुर्गंधी, विविध प्रकारचे आजार, आरोग्याशी खेळ सुरू होतो. तर त्याचं व्यवस्थापन करणं पण महत्त्वाचं आहे. तर ह्या समस्येला तुम्ही कसं बघता आणि ते कशी सुधारवता येईल? प्रथमतः जर प्रभागाचा विचार केला माझ्या तर प्राधिकरण एरिया असल्यामुळे ड्रेनेज लाईन हे ते सुविधा आमच्याकडे खूप छान पद्धतीने आहेत. पण काही ठिकाणी ड्रेनेज लाईन ह्या जुन्या झालेल्या आहेत. तर त्या बदलण्याची गरज आहे. त्याच्यामुळं ड्रेनेजचे खूप मोठ्या प्रमाणात आता प्रॉब्लेम आहेत. काही एरियामध्ये आहेत, काही ठिकाणी नाहीत, पण आहेत. तर राहिली गोष्ट दुसरी दुर्गंध. तर आमच्या इथं मोशीपाशी जो आपला अख्ख्या पिंपरी शहराचा कचरा डंप केला जातो तो जातो आमच्या परिसरापासून 2-3 किलोमीटर लांब मोशीमध्ये. तो थंडीच्या दिवशी म्हणजे हिवाळ्यामध्ये एवढा घाण वास येतो की म्हणजे लोकांना सहन होत नाही. अरे कसलं म्हणजे जे नवीन माणूस आला तो म्हणतो अरे किती घाण वास येतो. तो परिसर नाकाल तोंडावर रुमाल लावून फिरत असतो. थंडीच्या दिवसामध्ये रात्रीच्या टाइममध्ये आवाज जास्त येतो. तर भविष्यामध्ये याच्यासाठी एकच की बाबा जे आता जे जो प्लॅन्ट लावलाय कचऱ्याचं युटिलायझेशन करून त्याच्यातून वीज निर्मिती करणं, तो एक प्रकल्प असेच अजून 2-3-4 प्रकल्प जेवढा कचरा आपल्या परिसरातला येतोय म्हणजे आवक जर 100 असेल तर युटिलायझेशन कचऱ्याचं जो हे कचरा तो वीज निर्मिती ही फक्त 20-25% होते, 50% होत नाही होते. तर भविष्यामध्ये त्यासाठी अजून 1-2 प्लॅन्ट लावावं. पण हा विषय हा म्हणजे प्रभागातला नसून बाहेरचा असेल, पण भविष्यामध्ये त्याच्या पण आपण आवाज उठू. भाऊ, स्लम एरियामध्ये म्हणजे झोपडपट्टीमध्ये जे परिवार राहतात तोही आपला परिवाराचाच भाग आपण म्हणतो. तर त्यासाठी काहीतरी तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे का? म्हणजे त्यांचं पुनर्वसन असेल जेणेकरून त्यांना एक चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य जगता येईल आणि परिसराची त्यानुसार शोभा वाढते. कारण झोपडपट्टी असली की थोडंसं परिसराला थोडंसं वेगळ्या दृष्टीने लोक बघतात. तर सर्वांगीण सगळ्यांचा विकास होईल या दृष्टीने काही तुमच्याकडे प्लॅन आहेत का? आता स्लम एरियामध्ये काय असतं की थोडंसं तिथं रस्ते, पाणी, ड्रेनेजसाठी ऑलरेडी तिथं जागाच अवेलेबल नसते. त्याच्यामुळे तिथं म्हणजे हे समस्या तर खूप मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची समस्या असेल, रोडची समस्या असेल, कचरा असेल, वाहतूक असेल. समजा तिथं काही एरियात गाड्या पण जाता येत नाही. त्याच्यामुळे ते काय की तो बाय डिफॉल्ट ते समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिथं विद्यमान नगरसेवकांनी म्हणजे ते समस्या आहेत, पण त्याच्या पण जर व्यवस्थापन केलं असतं तर 100% त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम केलं असतं. तर त्याच्यात सुद्धा मी म्हणतो की विद्यमान नगरसेवक अपयशी आहेत. आता जे नगरसेवक आहेत ते आता त्या एरियामध्ये जातात, ते फिरतात, ते पण जे मूलभूत गरजा, मूलभूत नागरी सुविधा ते द्यायला ते अपयशी आहेत. आणि बिचारे ते दिवसभर हातावर पोट असणारे जे नागरिक सकाळी कामाला जातात, संध्याकाळी आपल्या घरी येतात आणि आपल्या रोजच्या कमवलेल्या पैशातून त्यांचं उदरनिर्वाह होत असतो. तर ते लोक आवाज उठू शकत नाही. आणि मताच्या वेळेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तिथं गोष्टी करून परत ते वीर होतात आणि लोकांच्या खरंच मोठ्या समस्या. पण भविष्यामध्ये जर मला संधी भेटली तर एक आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा केंद्राचा SRA म्हणून एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये अल्प दरामध्ये किंवा जे त्या स्कीममध्ये घरं उपलब्ध होतात. तर त्यासाठी आतापर्यंत बाकी नगरसेवक प्रयत्न करत आहेत, पण त्याचा रिझल्ट अजून तरी काय समोर आला नाही. पण भविष्यात मी सगळ्यांचा ताळमेळ एकत्र घेऊन स्लम एरियातील लोकांना एकत्र घेऊन SRA प्रोजेक्ट करून त्यांना त्यांचं जे राहणीमान उंचवण्याचा 100% घर देऊन उंचवण्याचा प्रयत्न करेल. मग या सगळ्यांसोबतच अतिक्रमण हा खरंच खूप मोठा विषय आहे.
म्हणजे जिथेही गेलो आपण, जिथे जातो तिथं कोणीतरी टपरी टाकलेली असते किंवा डायरेक्टली रस्त्याच्या कडेला जिथं चालण्यासाठी जागा असते फुटपाथ, तिथंही कोणतरी काहीतरी शॉप ओपन केलेलं असतं आणि या सगळ्यांचा परिणाम परत वाहतूक कोंडीवर होतो कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये. तर ह्या परिस्थितीला कसं तुम्ही बघताय? पहिली गोष्ट, आपल्या प्रभागामध्ये एक ब्लू प्रिंट पाहिजे होती. आपल्या प्रभागात ब्लू प्रिंट अजून पण हे जे 3 टर्म नगरसेवक म्हणतात, एक स्थायी समिती अध्यक्ष पण भोगवलेले माणसं, त्यांना याची टोटल प्रभागाची ब्लू प्रिंट सुद्धा बनवता नाही आलेली. नागरी वस्ती जेवढी वाढत चालली त्या पद्धतीने त्यांना म्हणजे भाजी मंडी, सगळ्यात महत्वाची गोष्ट भाजी मंडी असेल तर भाजी मंडी त्यांना अजून उपलब्ध करून देतात आणि एक भाजी मंडी झाली पण आहे, पण त्याला स्थलांतरित करता त्यांना टिकतं आलं नाही अजून. तर ही आता कसं आहे, सेक्टर एक तो सेक्टरचा खूप मोठा परिणाम. समजा एका एरियामध्ये भाजी मंडी मानली तर त्यांनी ती म्हणजे त्यांना जे गाळे द्यायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने ते बांधलं पाहिजे होतं तर त्या पद्धतीने ते बांधलं नाही, त्याच्यामुळे ते गाळे कोणी घेत नाही, त्याच्यामुळे भाज्यामध्ये असेच ओसर पडले. आणि बाकी ठिकाणी बाजार असतात, आठवडे बाजार असतात, तर आठवडे बाजार मार्फत भाजी मार्केटला लोक आठवड्यातून भाजी घेऊन जातात, चांगली गोष्ट आहे. पण आपल्या प्रभागामध्ये अशी रेग्युलरली एक भाजी मंडी पाहिजे होती. एवढा मोठा परिसर आहे की तो प्रॉपर प्लॅनिंगने बांधून ते एका ठिकाणीच बांधली पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक जे प्रभागातले आता खाऊ गल्ली असते किंवा अशा पद्धतीने त्याचे झोन व्यवस्थित ठरवून एक चांगल्या पद्धतीने ब्लू प्रिंट तयार करून आपल्या प्रभागामध्ये करू शकतो. पण त्याला 9 वर्षामध्ये हे नगरसेवक अपयशी ठरलेले आणि त्याचा परिणाम असा आहे की प्रभागामध्ये अतिक्रमण हे खूप मोठ्या प्रमाणात, जिथं जागा सापडल्या तिकडे. आणि अतिक्रमण असं आहे की ते काही नगरसेवकांचा वरदहस्त असतो त्याच्या मागं की त्याच्यामुळे ते तिथं राहतात. आता काय गोष्टी तर अशा आहे की बाबा, आता माझं ऑफिस आहे संपर्क कार्यालय, त्याच्यासमोर एक चिकनची टपरी टाकलेली आहे, शेजारी भाजी मंडी आहे समोर, पण ते भाजी मंडी आतमध्ये राहायला पाहिजे ते फुटपाथवरती किंवा त्या बाहेरच्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या जागेतच चिकनची टपरी टाकली नागरिक, आणि तिथं लोकांनी कंप्लेंट दिल्या. मी पालिकेत कंप्लेंट दिली, साहेब ती टपरी हे काढा म्हणून. तर एक नगरसेवक म्हटलं अजिबात काढायचं, म्हणजे अशा चुकीची पद्धतीने तिथं ताकद लावतात. जिथं काम करत तिथं काम नाही करत, जिथं पुढच्या लोकांच्या समजतात की सर ही टपरी नको, पण बाबा माझ्या माणसाची टपरी आहे, माझ्या माणसाचं दुकान आहे म्हणून ते. तर त्याच्यामुळे प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात टपऱ्या झाल्यात आणि त्याचा परिणाम आमचं जे प्राधिकरण म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही प्राधिकरण राहतो, तर या टपऱ्यांमुळे आता अतिक्रमणामुळे असा परिसर आहे की लोक त्याला एक आपण परत मागासलेपणाकडे जातोय किंवा कारण आता कसं असतं, प्राधिकरण कशासाठी डेव्हलप केलं, पूर्वी रोड रस्ते पाणी त्याचं नियोजन नव्हतं म्हणून पूर्वीचं एरियात गेलं की तिथे आपले अग्निशामक दल पण जात नाही किंवा कुठले सुख सुविधा जायचं म्हणजे आवडतं. पण हे म्हणून डेव्हलप सिटी म्हणून प्राधिकरण एक याचं समिती तयार केली आणि ते नियोजनबद्ध एक शहर तयार म्हणून केलं. पण शहर तयार करून परत आपण त्याच गोष्टीकडे अतिक्रमण करून करत असतं, उपयोग नाही गोष्टी. तर भविष्यामध्ये जर मला संधी भेटली तर मी अतिक्रमण म्हणजे आमचा प्रभाग हा विदाऊट अतिक्रमणाचा म्हणजे असा मोकळा श्वास येईल अशा पद्धतीने आम्ही म्हणजे काढू. भाऊ, आता आपण तुमच्या परिसरात असलेल्या दैनंदिन समस्या ज्या होत्या त्यांच्यावर काय आपल्याला काम करता येईल आणि त्या कशा दूर करता येतील याबद्दल आपण गप्पा केल्या. तर हे सोडून जे तुम्ही मागाशी म्हटले की कायापालट करायचा होता, तो कायापालट नेमकं काय होता? आता प्रथमतः जर बोलायचं म्हटलं तर सेक्टर 1 to सेक्टर 13 हा आमच्या प्रभागातील प्राधिकरणमधला आहे. प्राधिकरणाचा एक नियम असतो की बाबा 70% रेसिडेन्शियल एरिया आणि 30% ॲम्युनिटीसाठी प्लॉट मोकळे सोडले जातात. तर आपल्या प्रभागामध्ये जर आम्ही जर बोललं गेलं तर सेक्टर 1, 2, सेक्टर 3 त्या परिसरात थोडीशी डेव्हलपमेंट झालेली आहे ज्या प्लॉट ज्या ह्या रूल्स प्रमाणे 30% ॲम्युनिटी. पण 2012 ते 2025 त्या कार्यकाळात फक्त आमच्या इथं एक गार्डन आणि एक स्टेडियम म्हणजे स्केटिंग ग्राउंड झालं. पण ज्या पद्धतीने ह्या 10-12 वर्षात 15 वर्षात कायापालट व्हायचा होता तो झाला नाही. भविष्यामध्ये जर बाबा मला आता काय आलं की त्याच्यामध्ये सेक्टर 4 असेल, थोडंफार गार्डन वगैरे किंवा तिथं थोडेसे आहे, पण त्या 30%ला जे ॲम्युनिटीजला प्लॉट देतात त्यांना त्या पद्धतीने नाहीये. सेक्टर 6 असेल, आमच्या सेक्टर 9 असेल, 11 असेल, 13 असेल, 10 असेल,
तर त्या परिसरात एक सुद्धा डेव्हलपमेंट जी ॲम्युनिटीसाठी प्लॉट गार्डन वगैरे कुठंही अवेलेबल म्हणजे केलेली नाहीये. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे की बाबा 10-12 वर्ष नगरसेवक म्हणून मिळवतात सत्ताधारी पक्षामध्ये आणि तुम्हाला ही डेव्हलपमेंट करता येत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवता येत नाही. तर आमचे मी जिथं राहिलो 6-9 मध्ये, तर तिथं नागरिक 11 13 लोकांच्या मी ह्या लोकांच्या माध्यमातून जातोय. तर त्याच्या म्हणतात ना की कुठलाही नगरसेवक त्याच्या बोलत नाही. फक्त रोडचं काम केलं तरी का डांबरीकरण ते नॉर्मली करतात. पालिकेच्या कामावरती उठून फोटो काढणं, लोकांना पाठवणं. पण जे मेन काम असेल, भविष्यामध्ये मी नगरसेवक झालो तर जे 30% जे ॲम्युनिटीचे प्लॉट असतील, आता ते काय झाले प्राधिकरण तो PMRD मध्ये कन्वर्ट झाले. तर ह्या नगरसेवकांच्या चुकांमुळं आता PMRD गेल्यानंतर PMRDचे मोकळे प्लॉट आहेत. तर हे मोकळे प्लॉट 2024ला PMRD मध्ये कन्वर्ट झालं. त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्ण प्राधिकरणाचा वाढ होता की तो डेव्हलप करू शकत होते. अगदी बरोबर आहे. आणि आमच्या परिसरातला जो टॅक्स भरणारा जो नागरिक आहे तो प्रामाणिकपणे टॅक्स भरणार आणि खूप मोठ्या प्रमाणात तो महसूल पालिकेमध्ये जमा पण होतो. मग तो पैसे घेऊन फक्त तुम्हाला त्या 30% ह्या 12 तो तुमचा आत्ताचा 15 वर्षाचा 14 वर्षाचा काळ तुम्ही करू शकत होते. अगदी. तर का केलं नाही तुम्ही? आणि तो रूल्स आहे ना 30% ॲम्युनिटी. आता ते काय PMRD गेल्यानंतर PMRD त्याच्यातले ॲम्युनिटीच्या प्लॉट मधलेच काय प्लॉट रेसिडेन्शियल विकून टाकले. म्हणजे हे जर केले असते तर हे प्लॉट विकायची वेळ नसते म्हणजे किंवा त्याचे आरक्षण तरी टाकून घ्यायला पाहिजे. तर कुठेही असं त्यांचं मला म्हणजे इच्छाशक्ती दिसली नाही की बाबा आपल्या परिसरातील लोकांना कुठेतरी अशा पद्धतीने आपण चांगल्या सुखसुविधा देण्यात अपयशी झाले. चांगलं सुचू ते देणंच ना. तुम्ही टॅक्स रुपये जर करोड रुपये जात असतील तर ते मागून परत आपल्या प्रभागात पैसे आणणं तुमचं काम आहे. तुम्ही जर आणत नसाल तर मग तुमचं काम काय? नगरसेवकाचं काम काय असतं? अगदी बरोबर. नगरसेवकाचं काम काय? रोडला काम चालू आहे, ड्रेनेजचं काम चालू आहे, हे पालिकेचे काम आहे. ते एक फोन केला तरी महानगरपालिकेचे कर्मचारी लगेच तिथे येतात. नगरसेवकांनी नाही कॉल केलं तरी नगरसेवक पालिकेमध्ये पाठवला त्याच्यासाठी जातो की ज्या नागरिक समस्या म्हणजे रोड, लाईट, पाणी, तिथं रोड नाही बाबा, तिथं रोडची मागणी करून रोड मागून करून घेणं. पण त्याच्यानंतरचं रोडचं मेंटेन हे महानगरपालिका व्यवस्थित ठेवते. अगदी. जसंच आपल्या परिसरामध्ये हा इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय हा खूप मोठा विषय आणि यांच्याकडनं कुठलंही प्रभागात काम झालेलं नाही. त्याच्यामुळे हा विषयावरती नागरिक मला नाही वाटतं भविष्यात त्यांना मत देतील. आणि नागरिकांनी त्यांना विचारलं की आमच्या परिसरामध्ये जर 30% जर आमचं ॲम्युनिटीसाठी प्लॉट होते तर ते कुठे आहेत आणि जर ते प्लॉट विकले जात होते तर तुम्ही कुठे गेले ते विकताना त्याचा विरोध का केला नाही? बरोबर आहे. तो विरोध केला गेला पाहिजे यांच्याकडनं. तो केला गेला नाही म्हणजे ते खूप मोठं दुर्दैव आहे. याच्यावर किती बोलून तेवढं कमी आहे. आणि लोकांना मी एकच सांगेल की भविष्यामध्ये जर मला संधी भेटली तर मी म्हणजे ते फोटो सेशन किंवा चमकेगिरी मी करणार नाही. मी जे काम नगरसेवकाचं आहे मी तेच काम करेन इन्फ्रास्ट्रक्चरवरती म्हणजे डेव्हलपमेंटवरती. म्हणजेच इनडायरेक्टली आपला जे गार्डन, स्विमिंग टँक पाहिजे किंवा अशा वेगवेगळ्या एरियामध्ये लोकांना ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र पाहिजे, जॉगिंग ट्रॅक म्हणजे अशा खूप सुविधा तुम्ही देऊ शकत होते. आम्ही आमच्या शेजारचा प्रभाग घ्यायला गेला तर तो खूप डेव्हलप केला. मग आमच्या प्रभाग जर शेजारीचे मग त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्टली फरक दिसतोय. तुमचा नगरसेवकांचा कामाबद्दल याच्याबद्दल म्हणजे काय म्हणतात त्याला बिलकुल उत्साही नाहीत. फक्त स्थायी समिती अध्यक्ष म्हणजे तुम्हाला सांगितलं 17 ते 7 खुर्ची मोठापणा याच्यातच त्यांनी घालवलं. आता इलेक्शन आलेत, जर मला माझं इलेक्शन जर आले तर त्यांनी कामं केली तर त्यांना कशाला पळायला पाहिजे? कामाच्या जेव्हा तुम्हाला मतदान भेटलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे आम्ही नवीन आहे, आम्ही लोकांपर्यंत जाणार, आम्ही आमच्या माध्यमातून लोकांना सांगणार. काय सांगणार? मत द्या, आम्ही भविष्य करू. पण तुम्ही का पळताय? तुम्हाला इतकी वर्ष दिली ना नागरिकांनी, तुम्ही कामाच्या स्वरूपात लोकांनी बसून तुम्हाला मतदान करतील. तुम्ही सुद्धा काम नाही केली म्हणून तुम्हाला पळावलं होतं. तुम्ही सुद्धा त्या नागरिकांच्या ट्रिप काढताय, नागरिक पळताय, लोकांच्या गाठी भेटत. मग 9 वर्ष केलं काय? तुम्ही 15 वर्ष केलं काय? हा नागरिकांना समजायला पाहिजे. हा जर त्याने काम केलं
आपल्याकडे तरी बोलतोय म्हणजे त्यांनी काम नाही केलं. हा. लक्षात ठेवा, नागरिक हुशार आहेत, काही जनता बाबरी पण आहे की त्यांच्या फोटो सेशन याला हे बळी पडते. आणि तो 3 टर्म नगरसेवक आणि 1 टर्म स्थायी समिती अध्यक्ष आहे. तो जर स्थायी समिती होता तर ते या 1 वर्ष टर्म मध्ये त्यांनी हे अख्खे आमचे डेव्हलप प्लॉट करून द्यायला पाहिजे. आता चाळीस ना शक्य होतं. कारण स्थायी समिती म्हणजे तुमचं सगळं आर्थिक किंवा डेव्हलपमेंट तुमच्या हातात आहे. तो तुम्ही सगळ्यात पहिला प्रभाग करून दाखवायला पाहिजे होतं. काय हे सगळं डेव्हलप करायला पाहिजे प्लॉट सगळं. खरंय. प्रत्येक एरियामध्ये गार्डन, नागरिक सुविधा द्यायला पाहिजे होते, आरक्षण करायला पाहिजे. पण त्यांच्या फक्त एकच काम होतं, म्हणजे हा बोलू नाही विषय, फक्त मालमत्तेत वाढ झाली, बाकी काही झालं नाही. त्यांनी प्रभागामध्ये नुकसान झालं असं मी म्हणन. कारण एवढी संधी भेटली तर संधीचं मी तर असलं तर सोनच केलं असतं प्रभागामध्ये. पण यांचं फक्त आर्थिक विषय, बाकी काही नाही. म्हणजे खूप वाईट वाटतं या गोष्टीचं मला. भाऊ, आपण ज्या आता गप्पा केल्या त्या नागरिक समस्यांवर केल्या, पण त्या पलीकडे सुद्धा नागरिकांच्या बऱ्याच मागण्या असतात, गरजा असतात, जसं की रोजगार. कारण की प्रॉपर रोजगार नसेल तर कुठेतून कुठं नको ते घडतं, गुन्हेगारी मार्गाला युथ जातं. त्याच्या पलीकडे सुद्धा महिला सुरक्षा खूप महत्वाचं आहे आजकालच्या काळामध्ये. कसं, कारण की प्राधिकरणात झपाट्याने लोकसंख्या वाढते, बाहेरून पण बरेच तरुण येतात, लोक येतात, पण सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो वाढत चाललाय. आता आपण मालेगावची केस सुद्धा पाहिली. आणि फक्त विकास कामांचा मागे न लागता विकासासोबत आपल्याला पर्यावरण सुद्धा जोपासायचं आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी. तर 3 घटना खूप महत्वाच्या आहेत. तर याकडे तुम्ही कसं बघताय? मी मगाशी बोललो तुम्हाला की जसा नेता तसे कार्यकर्ते. आणि मी रोजगाराबद्दल पण बोललो की बाबा माझ्या बरोबरचे मित्र सहकारी असतील किंवा त्यांचे आई वडील स्वतः म्हणतात की बाबा तू त्यांच्याबरोबर राहत जा, तुला चांगलं मार्गदर्शन भेटेल. त्याच्या ऑलरेडी आम्ही काम करतोय. भविष्यात नगरसेवक झाल्यानंतर आपण त्यांना अजून म्हणजे ज्या पदाचा वापर करून मला आमच्या परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं, त्यांना संवाद वाढवून बाबा त्यांनी चांगल्या मार्गाला जाणं, चुकीच्या मार्गाला जाऊ नये याची काळजी घेणं, व्यसनापासून दूर राहणं, असे वेगवेगळे आपण मार्गदर्शन भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेऊ. त्याच्यानंतर तसंच म्हणलं तर महिलांचा सुरक्षेचा विषय असेल तर तो पण विषय हा हाताळता येऊ शकतो चांगला. आणि ते नगरसेवक असेल तर वेळोवेळी चर्चासत्र घडून महिला, नागरिक, पोलीस यांच्याशी नागरिक सुविधा करून हा अशा दर वर्षाला किंवा असे वेगवेगळ्या समस्या हायलाईट करून त्याच्यावरती आपण त्याला मार्ग काढू शकतो सुरक्षेवरती. आणि राहिला प्रश्न आता पर्यावरणाचा, कारण की विकास कामं करताना पर्यावरणाचा पण वृक्षतोड वगैरे ह्या गोष्टी येतात, तर ते कसं टिकवता येईल? भविष्यामध्ये आमचा जो वार्ड आहे, जो प्रभाग आहे, तो आहे सगळा इंडस्ट्रीला घेरलेला. म्हणजे आजूबाजूला सगळं इंडस्ट्री आहे आणि आमचा रेसिडेन्सी आहे. पण त्याच्यामुळे आमच्या तर पोल्युशन म्हटलं तर थोडंसं जास्त प्रमाणातच आहे. म्हणजे एक दिवस सुद्धा म्हणजे खिडकी उघड ठेवली सकाळी तर संध्याकाळपाशी धुळशी थर तयार होतो. कारण वाहतूक, आणि ते याचं एकच रिझन आहे की वृक्ष किंवा कमी आहे आपल्या परिसरात. तर त्याचं एक वेगळं व्यवस्थित ब्लू प्रिंट तयार करून एक त्याच्यावरती एक मिशन म्हणजे थोडंसं जन आक्रोश म्हणजे मोठ्या प्रमाणात करून आता ऑलरेडी चालू केलं. ऑलरेडी आम्ही आता ह्या याच्यामध्ये आमचे भूगोल फाउंडेशन म्हणून आहे एक विठ्ठल म्हणून चांगलं काम करतात ते, आणि त्या संस्थे तर त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडचा कार्यक्रम चालू आहे. तसेच आमचे एक मित्र आहेत विश्वनाथ टेमगिरे, म्हणजे किंवा त्यांचं एक जंगल, एक नाव ठेवले जंगल ग्रुप म्हणून. ते कसं ओपन स्पेस होती तर खाली पडलं होतं. त्यांनी 2,500 ते 3,000 झाडं तिथं एक लावली. त्याच्यामध्ये प्रभागातली लोक सगळे ऍक्टिव्ह केली आणि त्याला काय म्हणतात स्वतःच्या म्हणजे प्रत्येकाला वाटलं कोणी एक झाड लावलं, श्रमदानातून त्यांनी ते असं एक जंगल उपलब्ध करून दिलं. आणि त्या उपलब्ध केलं मग महानगरपालिकेने पण त्याला सहकार्य केलं आणि रोज त्यांना पाणी देणं हे महानगरपालिकेमधून होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि पुढे सत्ता आल्यानंतर अजून भविष्यामध्ये प्रभागामध्ये त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. कारण खरंच आपल्या इथं पोल्युशन हे एवढं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. तर भविष्यामध्ये मी त्याच्यावर पण चांगल्या पद्धतीने काम करेन. भाऊ, हे झालं आता युवकांसाठी. आता घरात ज्येष्ठ नागरिक असतात,
काही रिटायर झालेले असतात, तर त्यांच्यासाठी अजून काय करता येईल आपल्याला? आता तसं म्हणायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपशा गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, ज्येष्ठ नागरिक दिवसभर रिटायर झालेले असतात. टीव्ही बघून पण दिवसभर कंटाळतात. सकाळी वॉकिंगला जाणं आणि संध्याकाळी वॉकिंगला जाणं ते पण झालं. पण त्यांच्यासाठी एक विरंगुळा केंद्र किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजे आपल्या प्रभागामध्ये. तर त्या उपक्रम राबवण्यासाठी त्यांच्यासाठी पहिलं एक विरंगुळा केंद्र प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी बनवलं पाहिजे. आता आमच्याकडं प्रभागामध्ये एका ठिकाणी विरंगुळा केंद्र झालं, ते आहे 15 वर्ष आली त्या गोष्टी. पण या 15 वर्षामध्ये नंतर आमचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा खूप वाढले, अगदी संघटना सुद्धा वाढल्या. पण त्यांसाठी विरंगुळा केंद्राचं प्रमाण हे तेवढंच आहे. जसं डेव्हलपमेंट नाही केली तसंच हे पण गोष्टीबद्दल त्यांचं पूर्ण तो दुर्लक्ष आहे. तर भविष्यामध्ये असं तर त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र बांधणं आणि वेगवेगळे उपक्रमच्या माध्यमातून त्यांना आनंदी ठेवण्याचा बरोबर मी 100% प्रयत्न करेल. मित्रांनो, आमच्या आतापर्यंतच्या गप्पांमध्ये तुम्हालाही समजलं असेल की असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे, जे कोणतंही राजकीय पाठबळ नसताना, आर्थिक पाठबळ नसताना, कोणत्याही सत्तेची लालच नसताना, स्वार्थ नसताना सुद्धा त्याच उर्मीने, त्याच उत्साहाने समाजाचं कार्य करतोय. स्वतःचे पदरातील पैसे खर्च करून समाजासाठी झटतोय. विविध प्रकारचे आपण म्हणतो की संस्थेमार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम ते करतायत. तर अशा व्यक्तींना संधी द्यावी असं मी तुम्हाला आवाहन करतो. कारण 2012 आणि 2017 मध्ये आपल्याला पराभवाचा सामना झाला आपला, पण यावेळेस तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या साथची गरज दादांना सगळ्यात जास्त आहे. तर अशी व्यक्ती खचता कामा नये, त्यासाठी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. कारण की आपल्या परिसराचा विकास असाच माणूस करू शकतो ज्याला कोणत्याही स्वार्थाची गरज नाही. आणि हे मी नाही सांगत, हे तुम्ही सुद्धा बघतायत. त्यांनी जे टेस्टिमोनियल दिले आणि आपल्या प्रभागाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती माहिती हे त्यांच्या अभ्यासातून दिसतं. म्हणजे त्यांनी जे नागरिक समस्या सांगितल्या, प्रत्येक समस्यावर त्यांच्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे की ते सत्तेत आल्यानंतर ते काय करू शकतात, काय नाही करू शकत. आणि फक्त ब्ल्यू प्रिंटच नाही तर ते पूर्ण आराखडा त्यांच्याकडे रेडी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक नगरसेवकाची कामे कोणती कोणती असतात आणि ते कोणत्या लेवलला एखादा परिसर डेव्हलप करू शकतात, किती वेगाने डेव्हलप करू शकतात, हे त्यांचं विजन क्लिअर आहे. तर मला माहिती तुम्ही सगळे सुद्धा नागरिक आहातच. तर योग्य माणसाची निवड करणं तुमच्या हातात आहे आणि ती संधी तुम्हाला आत्ता चालून आली आहे, खूप दिवसांनी, खूप वर्षांनंतर. तर ही संधी गमावता कामा नये. दादा, मी तुमच्या वतीने लोकांना आवाहन करतो की दादांना निवडून द्या. कारण की असा नेता तुम्हाला परत मिळणार नाही. तुमच्या हक्काचा नेता आहे, तुमचा हाकेला धावणारा नेता आहे. कारण कधीही आपला प्रतिनिधी एका कॉलवर तिथं उपस्थित असायला पाहिजे. आपल्या समस्या जाणून घ्यायला तो माणूस तरी पाहिजे आपल्याकडे. म्हणजे फक्त ऑफिस आहे, ऑफिसला कुलूप आहे, त्याला काही अर्थ नसतो. तर आपला हक्काचा माणूस इकडे पाहिजे. आणि दादा तसे आहेतच, तुम्हाला सांगायची काही वेगळी गरज नाही. दादा, आपल्या जे मतदार असतील, आपल्या प्रभागातील जे नागरिक असतील, जे लोक असतील, त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? आता मी आपल्या प्रभागातील जो माझा अभ्यास आहे, कारण मी इतके वर्ष राहतोय आणि जो आपला परिसर मागं राहिला, त्याचं सगळं मी सविस्तर यांनी जे म्हणजे मनमोकळेपणे बोललो आणि त्याच्यातून मी प्रश्न काय त्याचे उत्तर कसे, त्याचे ब्लूप्रिंट कशी, हे सगळं सांगितलं. आणि भविष्यामध्ये स्थानिक राजकारण काय आहे आणि मी का 2012ला जो माझ्या अन्याय झाला, जो 17ला अन्याय झालाय, आता जनता कशी माझ्याबरोबर आहे, ही वेळ आली. पक्ष असो नसो, तुम्ही माझ्याबरोबर आहात हे दाखवण्याची वेळ तुमची आता आहे. तर तुम्ही ही जनमतातून म्हणजे ह्यावेळेस कायम धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी स्पर्धा झाली. पण ह्यावेळेस आपल्याला दाखवून द्यावं लागेल की या स्थानिक राजकारण आणि या जनशक्तीच्या आणि धनशक्तीच्या मध्ये जनशक्ती कशी विजय होती हे एक मतातून तुम्ही दाखवून देऊ शकता. तर यावेळेस तुम्ही 100% दाखवून द्याल. आणि परिसरातील आपल्या जेवढ्या नागरिक समस्या आहेत याला मी तुम्हाला शब्द देतो की या सगळ्या सुविधा, या जेवढ्या समस्या आहेत त्याच्यावरती प्रामाणिकपणे काम करेल. धन्यवाद. दादा, तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला इथं येऊन कसं वाटलं? इथं मला खरंच बरं वाटलं. कारण काय असतं, जी आतली खंत असते ती कुठंतरी बोलून दाखवायची असते. तुम्ही असे प्रश्न उपस्थित केले आणि मला मोकळं केलं आणि मला माझ्या मनातले सगळे भाव, माझ्या मनातले ज्या
जे दुःख हे किंवा जे अपयश हे सगळं तुम्ही बाहेर काढलं आणि मनमोकळं बोलतं केलं. हा, हा. त्यापासून मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद. Yes, yes. आणि मी तुम्हाला परत एक आग्रह करतो की विजयाचा भंडारा उधळल्यानंतर सुद्धा आपण एक पॉडकास्ट घेऊया. 100%. तोपर्यंत येडकोड. जय मल्हार. जय मल्हार. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.